eat. E. What are you writing, Suhani? I am writing 2 letters word. And you are learning also their sound, right? Yes. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना 2 लेटर्स वर्ड कसे शिकवायचे. आपण जेव्हा मुलांना रीडिंग शिकवत असतो तेव्हा आपण सुरुवात करत असतो ती फोनिक साऊंड पासून. त्याच्यानंतर मग 2 लेटर्स वर्ड, 3 लेटर्स वर्ड्स, त्याच्यानंतर 4 लेटर वर्ड्स येत असतात. हे आपण आधी पण शिकलो आहोत. या आधी आपण खूप सारे व्हिडिओ रीडिंग वरती बनवले सुद्धा आहेत. पण जेव्हा मुलांना हे वर्ड शिकवायचे कसे, याची प्रॅक्टिस कशी घ्यायची, तर यासाठी मी तुम्हाला आज ही सॅम्पल नोटबुक दाखवली आहे. ही अशा पद्धतीने तुम्ही नोटबुक करू शकतात, 4 लाईन नोटबुक. जर तुमच्या बाळाचं हँडरायटिंग चांगलं असेल तर तुम्ही त्यांना 1 लाईन नोटबुक पण देऊ शकतात. पण मी रेकमेंड करेल की 4 लाईन बुक इज बेस्ट. काय होतं, त्यांना रायटिंगची सुद्धा प्रॅक्टिस होते आणि ते हे नवनवीन वर्ड्स ते साऊंड सोबत शिकतात सुद्धा. तर असे सॅम्पल नोटबुक तुम्ही बनवू शकतात. तुमचा मुलगा जर स्लो लर्नर असेल तर तुम्ही फक्त त्याला ॲट अ टाइम 4 वर्ड्स द्या सेम साऊंडचे, जसे की ॲट, ॲम, ॲन, ॲज. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याला इन, इट, इज, इफ म्हणजे आय साऊंडचे लेटर देऊ शकतात. तर खूप मला कॉमेंट्स येत असतात की मुलांकडून प्रॅक्टिस कशी करून घ्यायची. तर या पद्धतीने तुम्ही त्यांना घरी एक रफ नोटबुक बनवून या पद्धतीने त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या. मुलं जेव्हा लिहित असतात तेव्हा ते लिहितात सुद्धा आणि ते बोलतात सुद्धा. तर त्याच्याने ते वर्ड्स, त्यांची रीडिंग प्रॅक्टिसही होते, रायटिंग प्रॅक्टिसही होते. त्याच्यानंतर त्यांची हँडरायटिंग सुद्धा इम्प्रूव्ह होते. म्हणून अशी नोटबुक केल्याने खूप सारे बेनिफिट्स होतात. तर नक्की तुमच्या मुलांना सुद्धा अशी सॅम्पल नोटबुक बनवा. चला तर मग अजून हे 2 लेटर्स वर्ड स्प्लिट करून कसं मुलांना रीड करायचं, शिकवायचं. म्हणजे जर आपण अशा पद्धतीने त्यांना शिकवत गेलो तर त्यांना रीडिंग खूपच सोपं जातं. इंग्लिश वाचायला मुलं इझिली शिकतात. चला तर मग आपण आता पुढचे वर्ड्स शिकूया आणि त्यांना रीड करूया, ते स्प्लिट करून. मुलांना असं स्प्लिट करून रीडिंग जर शिकवलं तर हे तर 2 लेटर्स वर्ड आहेत. तुम्ही म्हणत असणार की यांना आपण डायरेक्टही शिकू शकतो, पण नाही. आपण त्यांना जर स्प्लिट करून रीड करायला शिकवलं तर पुढे त्यांच्या समोर मोठा वर्ड जर तुम्ही रीड करायला दिला तरी ते व्यवस्थित स्प्लिट करून इझिली रीड करतात. चला तर मग स्टार्ट करूया. स्टार्ट. ॲट, ॲट, ॲम, ॲम, ॲन, ॲन, ॲज, ॲज, in, in, eat, eat, is, if, as, up. तर या पद्धतीने तुम्हाला स्प्लिट करून मुलांना रीड करायचं शिकवायचंय. एकदा दोनदा तुम्ही त्यांची स्प्लिट करून प्रॅक्टिस करून घेतली. त्याच्यानंतर तुम्हाला तसे मी आता तुम्हाला जी सॅम्पल नोटबुक दाखवली आहे त्याच्यामध्ये त्यांना तसे कॉलम करून तुम्ही त्यांना रीड पण करायला लावा. बोलता बोलता त्यांना राईट करायची सवय लावा. त्याच्याने त्यांना खूपच बेनिफिट होईल. मुलांना हे स्टार्टिंग मध्ये करणं खूपच गरजेचं आहे. आणि लिहिणं तर ही रायटिंग हे तर बेस्ट आहे सगळ्या मुलांसाठी. तर तशी सॅम्पल नोटबुक बनवताय ना ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. पण सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करून द्या आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कॉमेंट थ्रू कळवायला विसरू नका. आम्ही तुमच्या कॉमेंटची वाट बघत आहोत. आणि जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या. कारण आपण इथे सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकतोय. चला तर मग पुढे रीड करूया. on, on, off, off, or, ox, ox, me, we, लाऊडली. he, my, by. इथं तुम्हाला मुलांना सांगायचंय की इथं ईचा तुम्हाला ईचा साऊंड आपण ए शिकवलेला असतो, पण इथं त्यांना ईज रीड करायचंय. हे यालाच ऍक्सिडेंटल लर्निंग म्हणत असतं. जेव्हा मुलांना एकदमच नवीन साऊंड येऊन जातो तेव्हा तुम्ही त्यांना सांगू शकतात की तुला इथं ईज रीड करायचंय. याचं आपण डिटेल मध्ये पुढे शिकणार आहोत.
Okay, so next. So. No. Go. Do. ओचा साऊंड काय इथं उ. आता वळूया आपण. आता हे आपण 2 लेटर्स वर्डची मुलांकडून स्प्लिट करून रीड करून घेतलं. आता त्याच वर्ड्सने आपण सेंटेन्स बनवलेले आहेत. ते सेंटेन्स आता आपण रीड करायला जात आहोत. सो स्टार्ट. I go. It is an ox. I am up. He is to go on. It is up to us. तर या प्रकारे तुम्हाला तुमच्या मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. जर आपल्याला आपल्या मुलांना इंग्रजी रीडिंग शिकवायचं असेल तर हा त्यांचा बेस आहे आणि हा पक्का करणं आपलं काम आहे. तर सॅम्पल नोटबुक जी मी तुम्हाला दाखवली त्याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि त्या प्रकारे तुमच्या मुलांना राईट करायला लावा. हे फक्त 2 लेटर्स साठीच नाही लागू होत, तर तुम्ही 3 लेटर्स वर्ड 4 लेटर्स वर्ड सुद्धा या पद्धतीने त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊ शकतात. आणि स्प्लिट करूनच आपल्याला रीड करायचंय. स्प्लिट करून जेव्हा ते शिकले तेव्हा ते डायरेक्ट मग सेंटेन्स मध्ये डायरेक्ट रीड करतील. आता तुम्ही सुद्धा या बोर्डचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांकडून जर प्रॅक्टिस करून घ्यायची असेल तर ते तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे करून घेऊ शकता. तर आपण आपल्या मुलांकडून जेवढी प्रॅक्टिस करून घेऊ तेवढं ते लवकर शिकतील. कारण प्रॅक्टिसच आपल्याला कुठलीही स्किल शिकण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसनेच आपण परफेक्ट बनत असतो. सो प्रॅक्टिस वरती जास्त फोकस करा. मुलं तर जातच आहेत स्कूलमध्ये, शिकतच आहेत ना, ट्युशनला जात आहेत शिकतच आहेत ना, असं नाही. तर आपल्याला सुद्धा लक्ष घालणं खूप महत्त्वाचं आहे. सो प्लीज ह्या ज्या मी ट्रिक्स सांगितल्या त्या नक्की तुमच्या मुलांसोबत यूज करून बघा आणि नक्की तुम्हाला फरक जाणवेल. तुमचे मुलं इंग्रजी रीडिंग करायला लवकरच शिकतील. सो अजून मी असेच नवनवीन व्हिडिओ पुढे रीडिंग वरती घेऊन येणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. अजून तुम्हाला रीडिंग करताना तुमच्या मुलांना कुठे प्रॉब्लेम होतो ते तुम्ही मला कॉमेंट थ्रू सांगू शकता किंवा डायरेक्ट इन्स्टाला तुम्ही मला मेसेज करू शकता. माझ्या इंस्टाग्रामचे लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे. So that's all for today. See you in the next video. Thank you. Thank you.